इथला पुढचा रूट माहितीये नको आता. कारण की काहीच बनवतं आणि समोर टिसी आहे. She has sunflowers. नाही नाही मी नाव विचारलं ना तुझं नाव काय तर समृद्धी. हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी समृद्धी गोंजे आणि आज आपण जातोय संजय गांधी नॅशनल पार्क बघायला. इथे खूप थंडी आहे आणि मी खूप सकाळी निघते आणि आपल्याला बोरिवलीला जायचं आहे. त्यातच मी खूप एक्सायटेड पण आहे आजसाठी. तर चला माझ्यासोबत. आत्ता सकाळचे 7 वाजले आहेत. ॲक्च्युली अजून थोडं लवकर निघायचा प्लॅन होता, पण थंडी इतकी जास्त होती ना की ब्लँकेट सोडून उठायची इच्छाच होत नव्हती. म्हणूनच थोडा लेट स्टार्ट झाला आहे. आत्ता मी पनवेलवरून निघते आणि डेस्टिनेशन आहे बोरिवली. प्रवास मोठा आहे म्हणून आता किती वेळ लागतो ते बघूया. बोरिवली वेळेवर पोचतो का की पनवेलची थंडी अजून थोडं फॉलो करणार आहे ते पुढच्या क्लिप्समध्ये कळेलच. आजचा प्रवास थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. एम इंडिकेटर पण मोमेंटरी कन्फ्यूज झाला होता. मी 7-9ची ट्रेन पकडते, तिथून कुर्लावरून घाटकोपर आणि मग घाटकोपरवरून मेट्रोने अंधेरी आणि अंधेरीवरून पुन्हा ट्रेनने बोरिवली. म्हणजे डिरेक्ट दादर वायासुद्धा जाऊ शकत होतो, पण नाही, आपल्याला थोडा ॲडव्हेंचर पाहिजे ना. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल गेस्ट पण आहे आपल्यासोबत. ॲक्च्युली पुढच्या क्लिप्समध्ये तुम्हाला अजूनच जास्त क्लिअर होईल की ही पर्सन किती छान आहे. फॉर्मल इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये राहून गेलं, सॉरी हां, पण ठीक आहे, कारण मी सांगितलं नाही तरी तुम्हाला नक्की कळेलच की ही मुलगी किती भारी आहे. ती आहे माझी परमसखी मोहिनी. आम्ही आमच्या डिग्री कॉलेजपासून एकत्र आहोत आणि ऑनेस्टली सांगायचं तर माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी ज्या ज्या लोकांना भेटली त्यातली वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटीज आहे ही. अगदी प्युअरेस्ट सोल आणि लिटरली जस्ट कॉल हवी असणारी माझी बहिणी. ॲक्च्युली आम्ही नेहमीच तिघी असतो एकत्र. लिटरली मिसिंग आर थर्ड लेग टुडे. ऋतू, खूप मिस करतो या. होप लवकर भेटू आपण. पण आजचा दिवस मोहिनीसोबत घालवताना फुल ऑन मजा येणार आहे आणि ती मजा तुमच्यासोबत शेअर करताना मला अजूनच जास्त आनंद होणार आहे. अर्बन लाईनवरून वाशीला जाणारी दिल्ली लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ही लोकल आहे. तर मी आता कुर्लावरून घाटकोपरला पोचते आणि मोहिनी पण डिरेक्ट तिथेच मला भेटणार आहे. भेटल्यावर आपण एक छोटासा प्लॅन केला. घाटकोपर स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या भारत कॅफेमध्ये थोडा नाश्ता करायचा. सिरियसली सांगायचं तर हे कॅफे एकदम विंटेज वाईब्स येतं. अगदी जुन्या काळातल्या लाईट्स, खिडक्या आणि फुल ऑन रेट्रो फील. असं वाटतं की टाईम थोडा मागे गेला आहे. जर कधी घाटकोपरला आलात तर हा कॅफे नक्की ट्राय करा. आणि नाश्ता किती छान होता हे मी नाही सांगणार, चला ते मोहिनीकडूनच ऐकूयात. कसा आहे डोसा मोहिनी? कुठे आलोय आपण आता? घाटकोपर स्टेशनच्या इथे. या कॅफेचं नाव काय माहितीये? भारत कॅफे. आणि तू काय मागवलंय? मैसूर मसाला डोसा. कसा लागतोय? आणि आता याच्या पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा प्लॅन होता आम्ही बोरिवलीला जाणार आहोत संजय गांधी नॅशनल पार्क. आणि हा प्लॅन कधी बनलाय आपला? प्लॅन एकदम अचानक. किती वाजता? 11-12 झोपण्याची वेळ सुद्धा बनला. आणि आता किती वाजलेत? आपण आता आलोय आपण इथे. 9:10 झाले. 9:09. आपण घाटकोपर वरून का जातोय? अजून कुठला रूट नाहीये का आपल्याकडे? आहे आपल्याकडे, पण आता आपण मेट्रोने जाणार आहे ना म्हणून. अच्छा, नवीन मेट्रोचा एक्सपिरियन्स का?
अजून नवीन पाहिजे ना अच्छा ओके. ट्रेनचा काय प्रवास वा 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 बस काहीतरी नवीन गुड. ॲक्च्युली हा प्रवास फक्त डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचा नाही आहे. हा प्रवास आहे चालण्याचा, बघण्याचा आणि थोडं हरवण्याचा पण. कधी स्टेशन, कधी ब्रिज, कधी स्टेअर्स. चढते, उतरते, परत चढते. फिटबीट नसतानाही वर्कआउट मात्र कम्प्लीट. स्टेशनवर चालताना लोकांची गर्दी बघितली की समजतं सगळ्यांच्याच लाईफमध्ये काही ना काहीतरी रश आहे. कोणी ऑफिससाठी, कोणी घरी पोहोचायला आणि मी व्लॉगिंगसाठी. ब्रिजवर उभं राहून खाली बघितलं की ट्रेन, गाड्या, लोकांची गर्दी आणि आपण मध्येच लाईफ सॉर्टिंग मोडमध्ये उभे असल्यासारखे वाटतो. स्टेअर्स चढताना एकच थॉट येतो, एस्कलेटर असायला पाहिजे होता. पण चालेल, हीच तर मुंबई आहे. चालणं, धावणं आणि कंप्लेंट करून पण एन्जॉय करणं. आजचा प्रवास पण असाच आहे. थोडा थकवा, थोडी मज्जा आणि खूप सारी एक्साइटमेंट. कारण पुढे अजून मस्त मोमेंट्स तर येतीलच ना. चला, अजून थोडं चालूयात, अजून थोडा प्रवास एन्जॉय करूयात. डेस्टिनेशन तर तसं पण भेटेलच. हाय मोहिनी. हॅलो समृद्धी. आज आपण कुठे आलोय? आपण आता अंधेरी स्टेशनला आलो आहोत. कशासाठी? आपल्याला आता बोरवलीला जायचं आहे फॉर नॅशनल गांधी पार्कला. आणि आपण आता इथपर्यंत येण्यासाठी किती ट्रेन बदलत किंवा किती ट्रान्सपोर्ट व्हेकल्स यूज केले? सो बेसिकली ट्रेन नंतर मेट्रोनी आम्ही अंधेरी अंधेरीला आलो. मेट्रोला आलो. त्याच्यानंतर आता आम्ही सध्या तरी आम्ही अंधेरी स्टेशनवर आहोत आणि आता आम्ही बोरवली स्टेशनला जाणार मोहिनी, आपण किती दिवसांनी भेटतोय? मे बी 2 महिन्यानंतर. लास्ट टाइम आम्ही दिवाळीच्या आधीच भेटलो होतो. बट असं फील होत नाही की एवढ्या मंथ नंतर भेटलो. असं वाटतं की आताच मागच्या वीक मध्येच भेटलो होतं. एवढं काही नाही, पण बरं वाटलं तुला भेटून. आणि आजचा दिवस पूर्ण दिवस तुझ्यासोबत घालवायचा आहे मला आणि चांगला स्पेंड करायचा आणि सगळे मेमोरीज कलेक्ट करायचे आहेत मला. असं काय म्हणतात, ते कलेक्ट करायचे का रिलीव्ह करायचे मेमरीज? इट्स लाईक रिव्ह्यू म्हणजेच करायचं. आणि हा लास्ट इयरचा लास्ट मंथ आहे. हा, सो काहीतरी झालं पाहिजे ना लास्ट मंथ मध्ये. हे एक होतं, गेल्या वर्षी होतं. गेल्या वर्षी आपण ठरवलेलं की दर महिन्याला एक तरी भेट झाली पाहिजे होती. ठरवलं आणि होतं. ते गेल्या वर्षी तसंच गेलंय. आणि या वर्षातला हा शेवटचा महिना आलाय. आणि आपली आय थिंक या वर्षातली ही 3री-4थी भेट असेल. हो. म्हणजे आम्ही प्रॉपर मुंबईत राहून एकमेकींपासून भारी अर्धा ते पाऊण तास दूर असतो राहायला, पण तरीही आम्ही ऍक्च्युली कसं आहे 3-4 वेळा भेटलोय फक्त वर्षातून. आपण बिझी असतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, सो वेळ भेटत नाही. बट शी हॅज सनफ्लावर्स. तुला सनफ्लावर थेरी माहितीये? नाही. तर सनफ्लावर थेरी अशी आहे की सनफ्लावर जर कोणाला गिफ्ट करायचं असेल ओके. तर ते कधीही एक गिफ्ट करू नये, तर ते Okay. नेहमी 2 जोडीने गिफ्ट करावं. तर त्याचं कारण असं आहे, कारण सनफ्लावर जेव्हा काय म्हणतात ते मावळतं किंवा एक काय म्हणू शकतो, हा, तर ते जेव्हा डल होतं ऍट द Okay, एंड yeah. ऑफ द डे, तर ते दोन्ही सनफ्लावर असतात ते एकमेकांकडे वळून डाऊन होतात. त्याचा Nice अर्थ की तो एकटा सनफ्लावर कधी कोणाला द्यायचा नसतो. त्यामुळे सनफ्लावर देताना कधीही नेहमी जोडीने, म्हणजे ट्विन्स सनफ्लावर्स द्यावे जर कोणाला गिफ्ट करायचं असेल. जसं की तिच्या हातात आहेत. आपण परत एकदा बघूया, दिसत नाही ती. सो कशी वाटते कन्सेप्ट मोहिनी? चांगली काहीतरी नवीन म्हणजे ऐकायला भेटलं मला सुद्धा. त्यामुळे जर कोणाला द्यायची गिफ्ट याच्या पुढे, तर सनफ्लावर देताना नेहमी ट्विन्स द्यायचे, कधीही एकटीने द्यायचे. एक सनफ्लावर द्यायचं नसतं. चला जाऊया पुढच्या प्रवासाला आपण. लेट्स गो गाईज. मोहिनी हाय. आता आपण आलोय बोरिवली स्टेशनला. बोरवली स्टेशनला आलो आपण. इथला पुढचा रूट माहितीये? बघू आता. मी बनवते, फिरतोय. रूट नाही माहितीये, रस्ता नाही माहितीये, कसं जायचंय ते नाही माहितीये, तरी आलोय. कुठून? मी पनवेल वरून ती मानपूर, येस गाईज. तरी पण चाललोय. सो आमच्या या बेभरवशी
प्रवासाला सोबत राहा. काय म्हणते? चला गाईज बघूया पुढे होते आम्ही पुढचे अपडेट सगळी अपडेट तुम्हाला ह्या थ्रू तुम्हाला देऊ. नक्कीच तुम्ही आमच्या सोबत फुल्ली अनप्लॅन्ड अनस्क्रिप्टेड व्हिडिओ राहणार आहे हा. एक्झॅक्टली गाईज. कारण काहीच म्हणा आणि समोर टीसी तिकीट आहे मोहिनी. हो आहे. सो गाईज तिकीट काढूनच तुम्ही इथपर्यंत या. विदाऊट तिकीट कारण प्लॅटफॉर्मवर उतरले आपल्याला टीसीचं दर्शन झालेलं आहे. चला आता काय आपल्याकडे एस्कलेटर आहे पण त्याने नाही जातो आपण, चालतच जातोय. We also don't know की what next. We just going with the flow guys. जो आमच्या लाईफचा मोटिव्ह आहे. Yeah, exactly. लेट्स गो विथ द फ्लो. Yeah. So guys, let's see and keep touch with us. Yeah. We will give update each and everything. So, okay. मोहिनी सनकिस्ट खूप लावत आहे guys. नाही, त्याला सनकिस्ट म्हणतात. Yeah. It's like kind of that. सनकिस्ट नाही करत तुला. I don't want it मम्मा guys. Yeah. आपण ही ऑटो रिक्षा कुठून पकडली? ही ऑटो रिक्षा फ्रॉम बोरोली स्टेशन पासून लाईक ईस्टला जायचं आपल्याला आधी. तिथून रिक्षा स्टँड्स आहेत. सो तिथून आपण रिक्षा पकडली. पर पर्सन. आम्ही तर किती वाजता? 8 वाजता यायचा प्लॅन होता. आम्ही 8:30 वाजता स्टेशनला होतो. पण आता 10:30 वाजलाय. काहीच खूपच लेट झालाय आम्हाला. बघू आता पुढचं प्लॅन. थंडी लागत होती तर आता ऊन लागते. या गाईड्स आपण मस्त रुपये. गांधी नॅशनल पार्कच्या इथे आलो आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तिकीट काढले आहेत. सो पर पर्सन 103 काही तिकीट आहे. सो त्याची तिकीट काढले आहोत. त्याच्यानंतर आम्ही आपल्याला बसची पण तिकीट वेगळी काढावं लागेल. ते नॉर्मल ह्याची होती. 100 रुपये पर पर्सन. आणि बसची तिकीट पण 100 रुपये आहे. सो गाईज पर पर्सन 203 तरी जाणार. सो तुम्ही असं सगळ्या गोष्टीचा प्लॅन करून या. नाही, थोडं जास्त कॉस्टली पण जाईल. ई बग्गी 150 रुपयाला आहे. खूप काही वेगवेगळे ई बग्गीच आहे. बग्गी आहे. बस बग्गी या. सॉरी गाईज इट्स बग्गी लाईक राईट. आणि बसचं पण हे आहे. खूप काही वेगवेगळे सायकलचं पण ऑप्शन्स आहे गाईज. यू कॅन जस्ट गो फ्रॉम द सायकल ऑल्सो. सायकलचं किती सांगितले? 120 पर आवर. या 120 पर आवर आहे. सो तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल तुम्ही तसं जाऊ शकता. आमच्यासोबत तुम्ही पण चला. नेचरचं फील करायला तुम्ही पण आमच्यासोबत चला. निसर्गासमोर असं म्हणायचं. आपण नेचर दाखवूया. सो गाईज इथं मे बी सोसायटी पण दिसते आपल्याला. यू कॅन हरिणा तिथे कुठे हरिण दिसला? कुठे दिसला गाईज? तुम्हाला दिसलाय का हरिण कुठं? या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर नक्की कमेंट करा. सो गाईज आपण आता आपल्या डेस्टिनीवर आलो आहोत. म्हणजे कानेरी केव्स वर. आपण गाव बसतो बा.
कितीला आहे बर्फ पाहिजे मोहिनीचा आपण रिव्ह्यू घेऊया कसा लागतं. माझा फोन पकडता येत नाही मला, काहीतरी पकड. सो गाईज आता आपण कोकम सरबत ट्राय करत आहोत. सो लेट्स एक वस्तू का आवडली, छान आहे. Try करा. आज आपण संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहोत आणि ऊन हो भरपूर आहे. पण चला ऊन गरमी सगळं विसरा, कारण समोर आहेत कान्हेरी लेणी. याचं मिनिंग माहीत आहे का? कान्हेरी, कान म्हणजे ब्लॅक स्टोन आणि हेरी म्हणजे केव, म्हणजे लिटरली काळ्या दगडाच्या लेणी. आणि हो, या लेण्या 2000 वर्षांपासून इथं आहेत. आपल्यापेक्षा पण खूप जुनं रिलेशनशिप आहे यांचं नेचरसोबत. ही सगळी लेणी बुद्धिस्ट मॉन्क्सनी बनवलेली आहेत. आज जे आपण पाहतो ते फक्त दगड नाही, ते आहे मेडिटेशन, सायलेन्स आणि पीसचा ॲड्रेस. आजकाल शांततेसाठी लोक गोवा मनालीला जातात, पण 2000 वर्षांआधी मॉन्क्स सिम्पली बोरिवलीला येत होते. काय भारी ना? एक वॉर्निंग आहे, ही जागा खूप सुंदर आहे, पण स्टेअर्स पण खूप आहेत ना. म्हणजे ब्युटीसोबत कार्डिओ फ्री. एक स्टेप वाव, दुसरी स्टेप उफ, तिसरी स्टेप पाणी. ही लेणी फक्त बघायची नाही, ही एक्सपिरियन्स करायची आहेत. इकडे बोलून बघा, इको येतो, म्हणजे तुमचा व्हॉइस पण तुम्हाला रिप्लाय देतो. रिलेटिव्सपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे ते. कान्हेरीमध्ये 100पेक्षा जास्त लेणी आहेत. काही राहायला, काही स्टडीसाठी आणि काही मोठ्या प्रेयर हॉलसाठी, ज्याला चैत्य असं म्हणतात. याच्या वॉल्सवर अँशियंट कार्विंग्स, बुद्धा स्टॅच्यूज आहेत आणि सगळे विदाऊट मशीन्स, विदाऊट टेक्नॉलॉजी. आज आपण एक साधा खेळा ठोकायला पण यूट्यूब ट्युटोरियल बघतो आणि त्यांनी फुल केव्स बनवल्यात. कान्हेरी लेणी म्हणजे एखाद दोन गुहा नाहीत, इथे एकूण 109 लेणी आहेत. म्हणजे फिरायला जागा भरपूर आणि पाहायला इतिहासही खूप. जवळच्या एलिफंटा गुहा जसे सुबक आणि सजवलेल्या दिसतात, तशा कान्हेरी लेणी नाहीत. इथला सगळा भाग खडबडीत, मजबूत आणि नैसर्गिक वाटतो. प्रत्येक गुहेचा जमिनीचा भाग हा थेट दगडाचाच पाया आहे. आत गेल्यावर मोठ्या मोठ्या खांबाने उभं असलेलं भव्य सभागृह दिसतं आणि त्यामध्ये बौद्ध धर्मियांचं पवित्र स्तूपही आहे. गुहेच्या वरच्या बाजूला पाण्याचे पाट आणि हौदही दिसतात. पुरातन काळात पावसाचं पाणी खूप शहाणपणानं वळवून मोठ्या टाक्यांमध्ये साठवलं जायचं
आज आपण पाणी वाचवायची भाषा करतो आणि हे काम तेव्हा केव्हाच केलं गेलं होतं. इथे फक्त दगड नाहीत तर इतिहास कोरलेला आहे. कान्हेरी लेण्यांमध्ये 51 शिलालेख आणि 26 वचननामं सापडली आहेत. ती धम्मलिपी, देवनागरी आणि पहलवी या 3 लिप्यात लिहिलेली आहेत. 90 क्रमांकाच्या गुहेत एक अतिशय महत्त्वाचा शिलालेख सापडतो. त्यामध्ये सातवाहन राजा वाशिष्ठपुत्र आणि रुद्रदवर्णाची कन्या सतकर्णी यांच्या विवाहाचा उल्लेख आहे. म्हणजे इथे फक्त साधना नाही तर राजकीय आणि सामाजिक इतिहासही दडलेला आहे. म्हणूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणं फक्त फिरायला येणं नाही तर निसर्ग, इतिहास आणि शांतता हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवणं आहे. लेणी पाहायची असतील, जंगलातून चालायचं असेल, प्राणी संग्रहालयाचा थरार घ्यायचा असेल किंवा शांत बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर हे उद्यान प्रत्येकासाठी काही ना काहीतरी खास देतच. आम्ही गुफेमध्ये आहोत आणि इथे प्रचंड शांतता आहे आणि इथे ती राखलीच गेली पाहिजे जेणेकरून आपलं पावित्र्य स्थिरावत राहील. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमध्ये खूप सारी खांब आहेत. एक वस्तुस्तूपसुद्धा आहे, वास्तुस्तूप, तेच इकडे प्रसिद्ध आहे. त्याचा आम्ही थोडे व्हिडिओ घेतो आणि थोडे फोटोज घेतो. सो गाईज आता आपण या अंधेरे गुफेतून बाहेर जात आहोत. बघा किती काळोख होता, आता आमचे चेहरे दिसत आहेत, ॲक्च्युअल फेस. आणि आम्ही कसे दिसतात सांगा बघू, सांगा पाहू. कमेंट करून नक्कीच सांगा. येस. इथे येताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, टायगर सफारी ही 2 वाजता उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच सुरू होते. म्हणजे ती पाहायची असेल तर तुम्हाला मेन गेटला यावंच लागेल. वेळ, तिकीट आणि नियम हे सगळं प्रवेशद्वाराजवळच मिळतं. म्हणून आधी थोडी चौकशी करून मगच आत जाणं केव्हाही चांगलं. निसर्ग, शांतता आणि थरार हे तिन्ही एकत्र अनुभवायचे असतील तर टायगर सफारी हा भाग नक्कीच चुकवू नका. आज ऊन आहे पण इकडे येऊन पण गरम नाही वाटत, कारण सगळ्या अराउंड स्ट्रीट्स, विंड्स आणि काम वाईब्स येतात. ट्रॅफिकचा हॉर्न नाही, नोटिफिकेशनचा साऊंड नाही, कारण रेंजच नाही आहे. इथे फक्त नेचर बोलतो. मुंबईमध्ये राहून पण असं वाटतं की आपण मुंबईच्या बाहेर आहोत. बोरिवली स्टेशनपासून फक्त 15 ते 20 मिनिट्स आणि समोर 2000 वर्षांची हिस्ट्री. मुंबई इज ट्रुली अ मिनी इंडिया. हॅलो समू. सो आता आपण इथून निघत आहोत. खूप वेळ झाला आहे इथे येऊन. सगळ्या गोष्टी मस्त आम्ही फील घेतल्या आहेत. सगळे कोणाच्या कोण, एक कोपऱ्याच्या कोपऱ्यात आम्ही जाऊन आलो आहोत. तरी अर्धाच फिरलोय. हो, जो खूप वेळ फिरायचं होतं, बट इतका आता आमच्याकडे वेळ नाही आहे आणि आम्हाला अजून खूप सारे प्लेसेस कव्हर करायचे आहेत. काय सो आता घरी जायचंय? नाही, घरी नको, बट आपण दुसऱ्या प्लेसेसकडे जाऊ शकतो. हा प्लेसेस तर कम्प्लीट केलेच आहोत आपण. पार्क झालंय फिरून.
संजय गांधी नॅशनल पार्कचा आजचा डे संपलाय. नाही So, नाही हा तर कानेरी केव्हच्या संपल्या. ओके, अजून बघूया ना, अजून खूप सारे प्लेसेस आहेत तिथं फिरण्यासाठी. टाइम पण बघ, टाइमचा इश्यू आहे बट कारण घरी जायचंय. हां, त्यामुळे पुढच्या भागासाठी आपण परत येऊ इथे. थोडं बजेट प्लॅन करून व्यवस्थित डेचा प्लॅन करून यायचं असेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करून या. यू गाईज मस्ट कॅरी युअर कॅप, गॉगल, वॉटर बॉटल, सनस्क्रीन मोस्ट इम्पॉर्टंट, कारण इथे खूप ऊन आहे. पण कोणी forget to apply sunscreen on my face. That's why my face are little bit. पण तरी माझी मोहिनी खूप गोरी दिसते. Yes. हा असं बरीच. हां मी पण आहे असं म्हण ना. येस, आम्ही दोघेही गोरीच आहोत. बट आता थोडंसं टॅनिंगमुळे जरा चेहरा आमचा हे झाला. बट काही नाही, घरी जाऊन आम्ही दुसरं काहीतरी करू. सो आम्ही कमबॅक करू आमचा लवकरच. सो गाईज इथं ना प्रॉपर शूज, ट्रेकिंगचं सगळ्या गोष्टी असंच काहीतरी कॉस्ट्युम घालून या तुम्ही. कारण की जर तुम्ही जीन्स वगैरे घातलं तर सो तुम्हाला थोडंसं डिफिकल्टी होणार चढायला उतरायला. सो कम्फर्टेबल कपडे तुम्ही घालून घेऊ शकता इथं. सो गाईज आमच्याकडे वेळेचं खूप प्रतिबंध आहे असल्यामुळे आम्ही घरी जात आहोत. कारण की इथे जर यायचं असेल तर तुम्ही सकाळचाच प्लॅन करा. कारण की आम्ही एक चुकी केली आहे खूप उशिरा येऊन, पण तुम्ही ती चुकी करू नका. सो सकाळी तुम्ही लवकर या. पहाटे जर तुम्ही जेवढं लवकर जमेल, मोस्टली 7:30 ला चालू होतं. ओपनिंग टाइम 7:30 आहे. सो 7:30 पर्यंत आलात तर तुम्हाला खूप छान म्हणजे ऊन वगैरे लागणार नाही आणि नेचरचं एक वेगळंच रूप तुम्हाला पाहायला भेटेल नक्कीच. कारण की आता 1 वाजला असल्यामुळे खूपच ऊन आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, सो हिअर वी आर सायनिंग ऑफ फ्रॉम संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली. सो अजून खूप आहे बाकी फिरायचं याच्यामध्येच, या पार्कमध्येच. पण आम्ही नाही फिरलो. आम्ही बस कानेरी केव्ह आम्ही एक्सप्लोर केलेले आहेत आणि माकडे सध्या आम्हाला एक्सप्लोर करतात. तर आता आपलं झालेलं आहे फिरून आणि आता आपण खाली आलोय पूर्ण केव्स फिरून. आणि आता आपण जातोय आपल्या परतीच्या प्रवासाला. सो आता आपण इथून बाय ट्रेनच जाणार आहोत. तर रूट पुढे कळेल, कारण अजून डिसाईड नाही केलं आहे आम्ही दोघींनी. सो पुढे जाऊन आम्ही ठरवू की कसं जायचं आहे. तोपर्यंत लेट्स साइन ऑफ फ्रॉम संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली. सो पुढचे जी बाग राहिलेत आपली लायन सफारी वगैरे, ते आपण नंतर परत एकदा येऊ इथे आणि बघून जाऊ. कुर्ला स्टेशन. आम्ही बोरिवलीवरून दादरला गेलो, दादरवरून आता कुर्ला आलो आणि कुर्लावरून आम्ही ती मानपूरला आणि मी पनवेलला जाणार आहोत. तर आजसाठी इथेच संपतोय. तुला काय बोलायचं, कसा होता आजचा डे? चांगला होता, खूप चांगला. तुम्हाला कसा वाटला आमचा हा आजचा डे, तो मला नक्की कळवा. तर जर तुम्हाला नेचर, हिस्ट्री, थोडा फन आणि खूप सारा पीस हवा असेल तर कान्हेरी लेणी एकदम परफेक्ट आहे. पण हो, पाणी, कॅप, कम्फर्टेबल शूज घ्यायला विसरू नका आणि उन्हासाठी थोडा पेशन्स पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ऊन जास्त होतं की हिस्ट्री जास्त भारी होती. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.